मुंबई में हवा की प्रदूषण स्तर बढ़ने पर बीजेपी के विधायक मिहिर कोटेचा ने मेट्रो 4 के काम को जिम्मेदार ठहराया है। उनका आरोप है कि मुलुंड में चल रहे निर्माण कार्य में ठेकेदार जरूरी उपाय नहीं कर रहा, जिससे बड़े पैमाने धूल प्रदूषण हो रहा है। कोटेचा ने कहा कि उन्होंने 100 से ज्यादा फोटो लेकर MMRDO और मुख्यमंत्री को शिकायत भेजने का निर्णय लिया है। स्थानीय नागरिकों की शिकायत पर उन्होंने खुद मौके पर जाकर निरीक्षण किया। गौर से सुनिए क्या कहना है विधायक मिहिर कोटेचा का। बघा 26 नोव्हेंबरला मुलुंडचा AQI हे 286 वर गेला आणि लक्षात आलं की खूप प्रदूषण मुलुंडमध्ये वाढलेलं आहे आणि साधारणपणे याचं कारण काय आणि मग लक्षात आलं की याचा सर्वात मोठा पोल्युशन कंट्रीब्युटर हे मेट्रो MMRDA लाईन 4 जे मेट्रो लाईन 4 बनवते त्याचे हाऊसकीपिंग 500 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे। ते 500 कोटी रुपयामध्ये त्यांनी काय करायचं आहे, खालचा पूर्ण परिसर, बॅरिकेडिंग, साफसफाई, जे फुटपाथ वरती काम झालंय ते सर्व परत समतोल करणे। पण असे मी 2 किलोमीटर चालत चालत पूर्ण पाहणी केली। MMRDAचे अधिकारी होते, महानगरपालिका T वॉर्डचे सर्व अधिकारी होते, तर आम्हाला 100 लोकेशन असे भेटले जिकडे या प्रकारे अवस्था आहे आणि हे 100 फोटोग्राफ्स मी MMRDAचे कमिशनर संजय मुखर्जी यांनाही देणार आहे, मुख्यमंत्री कार्यालयामध्ये पण देणार आहे, कारण हा खूप मोठा घोटाळा आहे। 500 कोटी रुपये हे आपण त्यांना देत आहोत आणि 5 कोटी रुपयाचा पण खर्च कुठे दिसून येत नाही आणि हे वैशिष्ट्य या फोटोग्राफ्सचं हे आहे की हे सर्व मी GIS जिओ टॅगिंग केलेले आहेत, जेणेकरून उद्या अधिकारी कंत्राटदार हे कधीच सांगू शकणार नाही की हे आधीचे आणि आताचे नाहीये। मला संजय मुखर्जी साहेबांनी आश्वासन दिलंय की आम्ही 8 दिवसाच्या आतमध्ये हे पूर्ण परिसर स्वच्छ आणि सुंदर करून देऊ। पण आपण बघू शकता की हे किती मोठा घोटाळा आहे। 500 कोटी रुपयाचा खर्च हे महाराष्ट्र शासन करत आहे, पण जो कंत्राटदार आहे ज्याला हे काम भेटलंय तो 5 कोटी रुपये पण खर्च करत नाहीये। मी मागणी केलेली आहे की याची चौकशी करून या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करा, त्याच्यावरती गुन्हा दाखल करा, कारण त्याचा निष्काळजीपणामुळे मुलुंडकरांना मोकळा श्वास सुद्धा घेता येत नाही आणि लोकांच्या जीवांशी हे खेळतायत, मुलुंडकरांच्या जीवांशी खेळतायत, म्हणून फौजदारी गुन्हा झालाच पाहिजे ही माझी माग आहे। मेट्रो हा भारतीय जनता पार्टी किंवा आताच्या महायुतीच्या सरकारचा अतिशय महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे आणि तुम्हीच जणू काही घरचा आहेर आता याच्यामध्ये देते का अशा प्रकारचे घोटाळे त्यामध्ये होत नाही। मी तुम्हाला सांगतो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकास पुरुष आहे आणि त्यांचा विजन आहे की मुंबईमध्ये प्रत्येक कोणा हे मेट्रोशी कनेक्ट व्हायला पाहिजे आणि त्यांचाच प्रतिनिधी म्हणून आमचे नेत्यांचा विजनमध्ये जर कोणी घोड घालणार तर आम्ही त्यांना सोडणार नाही, कारण महाराष्ट्र शासनाने तर मंजुरी दिली, MMRDAने हे जे कॉन्ट्रॅक्ट दिलंय आणि मी संजय मुखर्जीजींचाही आभार मानतो की त्यांनी एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स घेऊन सांगितलं मी इमिजिएटली चौकशी करतो आणि इमिजिएटली सर्व साफसफाई करून देतो। आमचं काम हे आहे की जर आमच्या नेत्यांचा विजनमध्ये कोणी अथडला गाडणार तर आम्ही त्याला सोडणार नाही।